भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. अपक्ष का थोडा दिख रहा है. इथं काहीच नाही, कशातच नाही. आणि शिलाई मशीन आम्ही तर बीजेपीचे पक्के आता काय आपण तर कोणाच्या पक्षाचे नाही कोणाचंच काही नाही. शिलाई मशीन कमळ निवडून येणार आहे. माझ्या अंदाजानं फर्स्ट नंबरवर शिवसेना वाटत. नीट व्यवस्थित नाही आहे, पण आता आम्हाला बीजेपीची हवा मी तर द्यास लागेल. मी काँग्रेसचे मध्ये आता पोळा फुटतेच, पोळा भरतेच, फुटते. सरकार निघते रोडे पाहिजे आमच्या वार्डात. इथं भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष बनल. येऊ कोणी नाही, पण विकास पाहिजे शहराचा आपल्याला. ते आल्यावर सगळे आपलेच आहे. झालेला हपचप कल्ला पाहून हो डेंजर आहे. पण आता ट्रेलर आहे, व्हिडिओ अजून बाकी आहे पुरावा. काऊन का मी आली आहे तुम्हाला घेऊन मोर्शीत. आता कसं आहे, मोर्शीच्या नगर परिषदेच्या निवडणूक आहे आणि तिथं मी नाही जाईन, तिचा हाल हवाल मी नाही विचारा तर मग कोण विचारा? कोण सांगन तुम्हाला का तिची परिस्थिती कशी आहे? मग तर भाऊ आपण आलो आहे मोर्शीच्या नगर परिषदेचा आढावा घ्यायला. आता इथं असं आहे का नगराध्यक्ष पदासाठी लय उमेदवार उभे आहे, पण त्यातल्या त्यात कानावर जे नावं येऊन राहिले, काँग्रेस पक्षाचे भडांगे आहे, बीजेपीचे उमाळे आहे, अपक्ष रोडे आहे, त्याच्यानंतर शिंदे गटाचे गुल्हाने आहे, अशा आहे. आणि बाकी अजून लय जण आहे, तेही चांगले चर्चेतच आहे. आपण थेट जनतेत जाऊन सांगतो मी तुम्हाला कोणाची हवा कशी चालू आहे, कोणाचं नाव कसं येऊन राहिलं आहे, कोण निवडणुकीत निवडून येऊ शकते, कोणाकडे मतदार वळलेला आहे सध्या. आता तुम्हाला तर माहित आहे इलेक्शनच्या 2 दिवसात लय काही वातावरण बदलते. सध्याच आज पाहून घ्या, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. विकास शहराचा, प्रगती प्रभागाची. हॅलो नगर परिषद कुठे? नगर परिषद हो. ह्याच लाईन मध्ये की बाजूच्या लाईन मध्ये? तिकडल्या हा बर ठीक आहे, थँक्यू. माझी मोर्शी माझा अभिमान कुठं लिहिलाय? नगर परिषद कुठे आहे? हा तिथून डाव्या साईडला पलटायचं. तिथून 2 मिनिट. काका बसलाय. काका कल्ला चालू आहे तुमच्या मोर्शीत इलेक्शनचा? आहेच आता आपण काय करता. तुम्ही उभ्या काय तुम्ही? मी काय उभी राहील? आम्हाला आता पटलं झालं तेव्हा मत नाही हो. काय म्हणतात दादा, कसं काय? हा बस चला आता राजगिरीचा कोणाचा चालू आहे. पंजा निवडून येईल काय? नाही, कमळ. कल्ला पंजाचा चालू आहे. उभे दीपाली बळांगे आता कमळाला आपले. हिचं म्हणणं आहे दीपाली भडांगी उभे आहे, कल्ला त्याचा चालू आहे आणि निवडून भाजप येते. भाजपलाच येणार. ते विकास केला ना त्यांनी. भाजपने यावेळेस नवीन उमेदवार दिला. काऊन मग विकास झाला तर मग जुना उमेदवार पुन्हा काऊन नाही दिला? हुशार उमेदवार आहे. याच्या पहिले बी त्याने काम केलेलं आहे मोर्शीमध्ये. कोण आहे उमेदवार? रेश्मा उमाळे. आम्हाला असं समजलं का काँग्रेस स्ट्रॉंग आहे का? आणि काँग्रेस स्ट्रॉंग आहे, पण भाजप निवडून येणार आहे. तर भाजपला मतदान होणार आहे. अपक्ष रोडही आहे म्हणते. नाही, इथं काहीच नाही, कशातच नाही. तर मोर्शीत राजकारण कशावर आहे यावेळेस? म्हणजे कामांवर आहे, जातीवर आहे, धर्मावर आहे का पैशावर आहे, कायच्यावर आहे? नाही, कामावर, विकासाचे चार महत्वाचे मुद्दे. एकतर 9 वर्ष झाले, 9 वर्षापासून नगर म्हणजे हे मागचे 4 वर्ष तर असेच गेले कारण निवडणुका झाल्या नाही. आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो विकासाचा आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे आहे की स्वच्छता हा महत्वाचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पाण्याची व्यवस्था आहे, ते महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर मुख्य रस्ते झालेले आहे, मात्र वार्ड आणि प्रभागामध्ये जे प्रमुख रस्ते आहेत तो एक महत्वाचा मुद्दा आहे. तसे अनेक मुद्दे आहेत की त्या आधारावरची निवडणूक लढण्यात येत आहे. जातीपातीच्या आधारावर नाही आहे. महत्वाचा आहे विकासाचा मुद्दा. ही गाडी जाईन नाही का इथं? शिवसेनेच्या कार्यालयासमोरच करू राहिले काय? बरं, काय माहोल कसा आहे?
शिवसेना पंजा डांगे बीजेपी पुढे अपक्ष रोडे बीजेपी आहेच नाही बरं मग आता निवडून कोण येते नगराध्यक्ष कोण बनते पुढे सांगता येत कोण येऊ शकते आता नगर परिषद मध्ये तुम्हाला काय वाटतं नगराध्यक्ष कोण निवडेल सध्या दोघांचं हे आहे मावळ आणि शिवसेना आणि शिलाई मशीन शिवसेना आणि शिलाई मशीन अपक्ष अपक्ष शिलाई मशीन कोणाचे रोडे रोड पॅनल रोडे आणि शिवसेना बीजेपीचं नाव नाही आहे सध्याच पैसे देतो म्हणजे बीजेपीच्या काय आपलं रेशमातून त्यांचं काही एवढा माहोल आहे आहे पण ते असे बरं आहे त्यातल्या त्यात. हे दोघं जास्त वर आहे टॉप मध्ये फाईट मध्ये तुमचं काय म्हणणं काका आम्ही तर बीजेपीचे पक्के आहोत. बीजेपीचे वाक्य हा. आहे तुमचं मतदान बीजेपीला नाही हो. काहून असं? म्हणजे तुम्ही उमेदवार कोण आहे हे पाहून मतदान करता का पक्ष पाहून मतदान आम्ही पक्ष पाहू हा काय वाटतं तुम्हाला पक्ष चांगलं काम करून राहिले पक्ष काम चांगलं कोणाला पण बरं मोर्शीची कामं झाले का मोर्शीचे कसे भरपूर झाले काय अडचणी काय इथं प्रॉब्लेम काय आहे अडचणी तर बाकी तसं काही दिसत नाही पाणी पुरवठ्याची आहे म्हणते का? नाही नाही व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे? सर्व व्यवस्थित. आलो नवीन नगरपालिका झाली तहसील पण झाली आहे आणि सरकारी दवाखाना पण चांगला झाला पाणी पुरवठा आहे सरकारी दवाखाना आहे हो कोणत्या गोष्टीची कमी आहे मोर्शीवालेले नाही काहीच नाही सब आहे भाजप आहे तो सब आहे भाजपा सगळं सब आहे सब. हो भाजपाचं सगळं आमदार आहे यावलकर कडून खुश आहे खुश आहे. आमदार कसे आहे तुमचे आमदार बरे आहे, छान आहे मस्त आहे नाही बरे आहे छान आहे का मस्त आहे तीन पैकी एक सांगा तिन्हीचा अर्थ एकच होते आपण तर कोणाच्या पक्षाचे नाही कोणाचंच काही नाही हा पण ह्यावेळेस मोर्शीत माझ्या अंदाजानं फर्स्ट नंबरवर शिवसेना वाटत शिवसेना वाटत आहे आमदार काय म्हणते मोर्शी आमदार तर चांगला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे आमदाराचा काही विषय नाही खुश आहे आमदार खुश आहे म्हणून खुश आहे खुश आहे तुमचं काय म्हणणं आहे काका वा वा बीजेपी बीजेपी 100% कोण आहे बीजेपी कडून उभा उमाडे काऊन बा तुम्ही बीजेपी पक्ष म्हणून काऊन मतदान करता म्हणजे बीजेपी चांगलं काम करण असं तुम्हाला वाटते विश्वास चांगलं काम आहेच ना आहेच बीजेपीचं काम बीजेपी आली तेव्हापासूनच आपलं चांगलं होऊन राहिलं सगळं आता नगर परिषदचे नगराध्यक्ष बीजेपीचे राहील राहील कामं होईल वाव काम होईल ना आमदार साहेब आहे ना आमदार साहेबांवर भरोसा आहे 100% कसे आहे तुमचे आमदार साहेब कसे चांगले आहे खूप चांगले आहे कामं करेल ते आम्हाला अशी आशा आहे त्याची काम करते ते जे येईन ते येतील तर मग काय वाटते बीजेपी काँग्रेस अपक्ष शिवसेना मी काँग्रेसचे म्हणते काँग्रेस ते आहे का काँग्रेस फाईट मध्ये येईन निवडून? मला वाटते ना काँग्रेस येईन म्हणून कोण बीजेपी चांगले कामं करून नाही राहिली आहे का तेवढं मला विचार नको मी काँग्रेसचा माणूस आहो. बर तुम्ही कायचे माणूस आहे हो दादा हे म्हणते काँग्रेसचे माणूस आहे म्हणते मी आपण काँग्रेसचे माणूस तुम्ही कायचे आहे बा आम्ही भारतीय जनता पार्टी तुम्ही भाजपचे आहे भाजपचे 100%. बरं. काय वाटते कोणाकोणात लढत आहे इथं हे प्रमुख दोनच पक्षामध्ये लढत आहे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दोघांमध्येच आहे प्रमुख लढत अच्छा बाकी लय जण उभे आहे काही अपक्ष आहे शिंदे गट आहे तर त्याचं काही ते राहतेच असं आता पोळा फुटतेच पोळा भरतेच आणि फुटते त्याच्यामुळे असं नाही आपण लढत ही प्रमुख पक्षामध्येच आहे काँग्रेस आणि काँग्रेस आणि बीजेपी मध्येच तर मग आता बीजेपीचा आमदार निवडून दिलेला आहे बा तर मग आता काँग्रेसचा नगराध्यक्ष असला तर काय प्रॉब्लेम आहे नाही विकासाला कुठेतरी अडचण येते ना हं. म्हणजे आपण जर एक विचार केला तर देशामध्ये वरच्यापासून तर खालच्या स्तरापर्यंत पाहिलं तर भारतीय जनता पार्टी सगळ्याच इकडे आहे देशामध्ये पाहिलं तर भारतीय जनता पार्टी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे त्यानंतर जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर जिल्ह्यामध्येही भारतीय जनता पार्टीचंच वर्चस्व आहे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून पूर्ण जर एकच चेन असली तर विकास जास्त होतो चांगला होतो विकास चांगला बिलकुल पण तुमचा जो कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेट कडून नाराजी आहे म्हणते भारतीय जनता पक्षातील काही लोकांची त्याच्यावर तुमचं काय मत आहे नाही, लोकांची नाराजी नाही आहे हे आरोप आणि प्रत्यारोप ह्या राजकारणामध्ये सुरूच असतात बरोबर हा लोकांचा विषयच नाही आहे लोकांमध्ये कसं आहे जेव्हा विरोधी पार्टी जाते तेव्हा ते एखादा मुद्दा घेऊन जाते तर तो मुद्दा आहे पण तो काही गौण मुद्दा आहे काही महत्वाचा मुद्दा नाही फारसा
असा कोणताही चुकीचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या या जो कॅन्डिडेट आहे त्याच्यावर कुठेच नाही आहे. पण मग भारतीय जनता पक्षातले जे मतदार आहे ते विभागला जातील का? नाही काहीच विभागला जातील. सगळ्यात महत्वाचा विषय आहे आता जर भारतीय जनता पार्टीचा जर बाजूला ठेवला तरी एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे हिंदुत्वाचा. आणि हिंदुत्वाच्या नात्यानं पुरतं मोर्शीतील जेवढे काही हिंदू लोक आहे हे भारतीय जनता पार्टीशी जोडलेले आहेत. त्याच्यामुळे कसं आहे की विभाजन होणारच नाही नक्कीच. कसं आहे की आपले जे मोर्शी मतदारसंघाचे जे आमदार आहेत यावलकर साहेब यांच्याच नेतृत्वात तीनही जे नगर परिषद आहेत त्या नगर परिषदा लढण्यात येत आहे आणि त्यांचं पूर्ण लक्ष या मतदारसंघावर आहे आणि सातत्याने ते सर्वांच्या संपर्कात आहे. त्याच्यामुळे कसं आहे की विकासाचं मॉडेलच घेऊन ते या ठिकाणी उतरलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्याच मार्गदर्शनात पूर्ण हे या ठिकाणी जी नगर परिषदेच्या निवडणूक आहे त्या निवडणूक होत आहे आणि जनतेला निश्चितच माहीत आहे की विकास हा माननीय आमदार साहेबाच्या मार्गदर्शनाखाली होईल. आणि आमचे उमेदवार जे आहे रेश्माताई उमाळे हे सुद्धा एकदम असे शक्तिशाली उमेदवार आहे आणि चांगला विकासाचा उद्देश त्यांचा सुद्धा आहे. बीजेपी का काम चल रहा है पक्ष के हिसाब से, वो भी ठीक है और आदमी भी ठीक है, वो भी गलत नहीं है, लेकिन वो काम करने में ये रोडे कंपनी अच्छी है. रोडे कंपनी अच्छी है लेकिन मोर्शी का काम वैसा कैसे चल रहा है? क्या प्रॉब्लम्स है? पानी की या रास्ते की या फिर और नाली की? अभी तो 9 साल के बाद ही इलेक्शन हो रहा नगर परिषद के बाद, तो 9 साल में तो विकास तो हुआ ही नहीं कुछ. रोड का है ना, पानी को भी बहुत ये है. टाकी है, देखो हमारी जाके गिरने के कगार पे आ गई हो. काय की? पानी की टाकी. पानी की टाकी. उधर ही रहते हम ताजकल में. अब ध्यान बोले तो ये लोकल थोड़ी देंगे. आमच्या इथे म्हणजे पाण्याच्या टाकीचा यांनी जे सांगितलं 100% प्रॉब्लेम आहेच. पण भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तेव्हापासून आमचे जे अगोदर रस्ते होते पांदन रस्ते ते 1 नंबरमध्ये झालेले आहे. का आमच्या आजोबाला म्हणजे 2-2 दिवस म्हणजे शेतात जाता येत नव्हतं, ते आता आमचे खडीकरण झाले. त्याच्यानंतर जे कंट्रोल आहे ते पहिल्यांदा ग्रॅमनं भेटत होतं, ते आता किलोनं भेटायला लागलं. एका कुटुंबाला 20-20 किलो 50 किलो पर्यंत त्याची लिमिट आहे. तसेच आमच्या इथे म्हणजे खूप काही कामं झालेले आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे सरळ सरळ बीजेपी काम करून राहिलं. हो. काकाचं म्हणणं आहे श्रावण बाळ योजनेचे अजून 9 वर्षापासून पैसे नाही आले ना. 9 महिन्यापासून 9 महिन्यापासून sorry. नाही त्यांचं जे आहे 9 महिन्यापासून आलं नाही. त्याच्यामध्ये बऱ्याचशा ग्राहक म्हणजे जे लाभार्थी आहे त्यांच्या चूक आहे. कोणाचं केवायसी झालेलं नाही आहे, कोणाचं काही आहे. त्यांनी घरी बसून फक्त माझे पैसे आले नाही एवढं सांगतात ते, पण आपण पाठपुरावा केला पाहिजे त्या गोष्टीचा. जर पैसे घेतोय त्या ऑफिसमध्ये गेलो पाहिजे, तिथं विचारणा केली पाहिजे का माझे पैसे का आले नाही. बऱ्याच लोकांचे हे कंबाईन नावाचे म्हणजे खातं आहे पती पत्नी, त्याच्यावर ते पैसे टाकत नाही. बऱ्याच लोकांचं प्रायव्हेट बँकेमध्ये खातं आहे, त्यांना नॅशनलाइज बँक पाहिजे, त्या बँका असल्या पाहिजे. पण काका आता माझाच आहे. तुमचं सगळं बरोबर हा केलं हुआ सर्व केलं हुआ. बरं आता जसं की एयर कंडीशन कपाट, सिलाई मशीन, एयर कंडीशन कपाट, एयर कंडीशन कपाट, एयर कंडीशन कपाट. ना दौलत का लालच, ना बरं, खुशी आता की मला चाहत, सांगा, जनता की सेवा ही हमारी भाजपचा जो सच्ची कॅन्डिडेट इबादत. आहे, जो लुटेरे थे हम त्या सेवक भाजपच्या हैं. कॅन्डिडेट कडून लोक हम नाराज जरा आहे म्हणतात. अपने हक के लिए कॅन्डिडेट अपना नाराजचा नाही प्रश्न, बार मै जो सक्रिय आहे, उमेदवारों को लोकांची जे कल आहे तो त्यांचा व्यवसाय आहे, त्याच्यात आपल्याला कोणाच्या व्यवसायात बोलता येणार नाही. पण बारमई जो जनसंपर्क कार्यालय, लोक हे का नाही सांगत त्याची अँब्युलन्स चालू आहे, मला तो फुकट गाडी देते, हे नाही सांगणार लोक. तुमच्या नगर परिषदेमध्ये नगर अध्यक्ष पदाचे स्ट्रॉंग उमेदवार कोण कोण आहे असं तुम्हाला वाटते? म्हणजे निवडून येऊ शकते बा. आता नितीन भाऊ उमाळे आहे, रवी गुल्हाने आहे, तर तीन त्रिकोणी लढत आहे मॅडम. कोण कोण? आता नितीन उमाळे भाजपाचे आहे आणि रवी गुल्हाने आहे, त्यांची वाईफ आहे, आणि भळांगे आहे, विपुल भळांगे पंजाब, हा काँग्रेस. आता ती त्रिकोणी लढत आहे, तर सांगता नाही येत कोण काय आहे. तर अपक्षाचं कसं काय इथं? अपक्षाचं माणूस चांगला आहे, काम करणारा, काही नाही आहे, येऊ शकते, निवडून याचे चान्सेस कमी आहे. येऊ पक्ष शकते. नसल्यामुळं? असं काही नाही आहे. पक्षाचा विषय माणूस चांगला पाहिजे काम करणार, पक्षाचा काही लेनदेन नाही आहे माणूस त्याच्यामध्ये. कोण आहे काम करणार इथं? काम सर्वच करते आपल्या खुर्चीवर बसल्यावर. रोडे रोडे अपक्ष असं वाटते, असं मला वाटते का. 2 नंबरवर 2 नंबरवर आहे भाजप. भाजप.
भाजप कोण वाटते काऊन का ते वरतपर्यंत लाभी आहे ना त्यांची हा त्याच्यावर येऊ शकते मग असं वाटते. बरं तुम्हाला काय वाटतं काम करणारा माणूस काम आहे? करण्याच्या दृष्टीनं इथे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, केंद्रामध्ये मोदीजीची सत्ता आहे आणि मोदीजी आणि यांचे काम जनतेला दिसून राहिलं, त्याच्यामुळं इथं भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष बनेल. येऊ कोणी नाही पण विकास पाहिजे शहराचा आपल्याला. ते आल्यावर सगळे आपलेच आहे. आमचे तो प्रत्येक म्हणजे नितीन उमाळे बीजेपी वाले. बीजेपी वाले हो हो. आमच्या हा? भाजप भाजप काहून? भाजप काहून? पहिल्यापासून आम्ही त्याला देत असतो. भाजपला देता हो. आमचं कोण काम केलं का? काँग्रेस पक्षाचे पक्के उमेदवार आहे म्हणते, अपक्ष पक्षाचे पक्के उमेदवार आहे, शिंदे गटाचे पक्के उमेदवार आहे. तुम्ही भाजप म्हणून राहिले. आम्ही भाजपचे नाही हा. पण आम्ही आणणार आहे इथं आमचे नितीन भाऊ माडे. नितीन भाऊ माडे बस आमदार निवडून दिले यावलकर. यावलकर कसे काय खुश आहे का नाराज आहे त्याच्यावर? आमच्या समाजाचेच माणसं आहे ना ते, माळी समाजाचे. हो काय? सगळे लोक जिकडे जाते समाज तुमची कुठे बदली जाणार एकी झाली इकडे यावेळेस. नाही. एकी नाही आहे आमची, एकी काय आहे? कोणी पाशी जाय तू मेंबर कोणीच नाही पाशी देत. कोणीच काही नाही देत. हे मी आम्हाला महाराज घरकुल देते नाही का? आहे. घरकुल नाही आहे. अतिक्रमण मध्ये घर आहे तर आमचं मग तरी तुम्ही भाजपला देता? त्याला द्यायला लागत नाही. माणसं आहे ना, हा? समाज होय ना बा, किती काही झालं तर. समाज पाहून तुम्ही भाजपला मतदान करता. हा समाज. बाकी काका डाय बी मस्त लावले. हा? आता झाले जराशे पांढरे केस तर काय बघते? तू पैसे देईल त्याला मत देऊ. नाही पण झाले समजा पांढरे केस काय बघते तुम्ही डाय घे लावून एकदम टक्का बरोबर. चांगलं दिसा लागते. भाजपला देतो. म्हणजे कल्लाला या तुमच्या मूर्ती भाजपचाच काय आला ना भाजप आला. भाजपचे नितीन भाऊ माळी येईन बस. ठीक आहे. तुमचं काय म्हणणं आहे? कोण येतं निवडून? रवी गुल्हाने, हा? रवींद्र गुल्हाने, गुल्हाने? हे निवडून राहिले होते भाजपचे म्हणते. रवींद्र गुल्हाने. काहून असं? रवींद्र गुल्हाने कसा माणूस आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे आणि अर्ध्या रात्री धावून येणारा माणूस आहे. कोणतेही प्रॉब्लेम असो, कोणतं संकट असो, काही असो, पॉलिटिशियन प्रॉब्लेम असो, कोणताही प्रॉब्लेम असो, तो एका कॉलमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. अपक्ष रोडे ना नाही नाही, रवींद्र गुल्हाने डांगे काँग्रेस काहीच नाही. रवींद्र गुल्हाने शिंदेगड. भाजप भाजपची काही लाईन नाही. पोलीस नाही. नाही, रवींद्र गुल्हाने. बरं, चंदू हे आपले यावलकर काय म्हणते? चांगलं काम सुरू आहे. यावलकर साहेबाचं काम काय, ते आमदार आहे, त्या आमदार निधीचं त्याचं काम तेवढं करतात. ते आधी जे आमदार होते त्या आमदाराचं काही एवढं हे नाही होतं. आता जे चंदूभाऊ यावलकर आले त्यांचे अस्तित्व चांगलं आहे, त्यांचे कामही चांगले आहे, असं काही हे नाही. पण इथं जे उमेदवार त्यांनी भाजपासाठी दिलं ह्या उमेदवार आवडत नाही आहे नगरपालिका. आवडत नाही नाही. काहून नाही आवडत? ते आहे काही प्रॉब्लेम, काही अडचण असते त्या कारणाने. काय म्हणता काका? खर्रा घेऊन आलेले? हो. हा? कोणता पान खर्रा पान खात पान पान असता? पान 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 खरे रात मला नागपुरी खर्रा पाहिजे होता पट्टा लावून. आता मला कुठं भेटन मग? मला कुठं भेटन आता? कोणतं पान चारता? तू कोणता खाता सांग ना. तू मला सुपारी अटकते गड्या. सुपारी खातात नाही ना मी. हा? तुला चालतो ना मी. काय काय भावाचं आहे? अरे तू भावाचा काय ते विचार करतो. पान खाऊन घे तू. फ्री मध्ये देता काय? हो, तुला चालतो मी. पाहिलं मोर्शीवाल्याचं मन पाहिलं किती मोठा. फ्री मध्ये पान देतो म्हणते मला. सारखीच आहे ना तुझी. हा? मुलगी सारखीच आहे ना तुझी माझी. आहे की नाही? बिलकुल. हो पान फुकट. तुम्हाला देते का फुकट? तुम्ही रोजचे तुम्हाला कुठं रोज रोज देता? पहिले बात केली ना. मला नाही फुकट. तुम्हाला विकत. मला विकत. नाही, यायले विकत, यायले बरं उपाय नाही थोडं. बरं माझा मुद्दा असा आहे का मी आली आहे हे जे भोंगे वाजू राहिले कल्ला ऊन राहिला पुरा गावभर. हे गोष्ट खरं आहे बेटा. लय कल्ला आहे ना. एवढा कल्ला कुठंच नाहीये. बरं निवडणुकीचा आता 15 दिवसात कल्ला करते 5 वर्ष दिसत नाही. बस बस येतं नाही कोणी घरी नाही कोणाला पाहिले नाही. मरून राहिला का जिता आहे काही काही फरक नाही पडत नाही. बरं मग आता काय वाटते तुम्हाला नगराध्यक्ष कोण होऊ शकते? आता काय सांगता नाही सारा धिंगाणा जायच्या. मला असं समजलं का काँग्रेसचे भडांगे म्हणजे काँग्रेस भाजप अपक्ष रोडे आणि शिंदेगड 4 भाग थोडेसे स्ट्रॉंग आहे. चारही स्ट्रॉंग आहे. याच्या व्यतिरिक्त अजून कोणी आहे का? नाही नाही तर मग आता या चौघापैकी कोणात लढत आहे बा?
लढत बीजेपीचं सरकार निघते. सरकार बीजेपीचेच निघते. मग काय यहाँ भी बीजेपी निकलती. नगराध्यक्ष में नगराध्यक्ष बीजेपीचा बनते. हा उमाळे निकलता. उमाडे तुम्हाला काय वाटते? सिलाई मशीन हा? सिलाई मशीन शिलाई मशीन म्हणजे नाव सांगा लागेल ना. रोडे. अपक्ष रोडे. काऊन म्हणजे येईन आतापर्यंत सत्ता होती, एक टाकी असताना पाणी भेटत, आता 2 झाल्यावरही भेटलं नाही. लोकांचं हे आहे ना. कामं झाले नाही पाहिजे. यावलकर चांगला माणूस आहे, पण देवेंद्र भुयार एवढे पैसे नाही आणले कोणा, त्याच्या एवढा फंड नाही आणला कोणाचा आजपर्यंत. त्यानं एवढा फंड आणला, एवढे कामं केले, पण तुम्ही काऊन निवडून द्या आणलं? मी आता त्याला नंबर कास्ताकार लोट घेऊन राहिली. बीजेपी वाले. हा बीजेपी वाली. आमच्या इथं आमदाराची एलर्जी नाही होत. आमदाराची जे माणसं आहे, आमदाराची जे माणसं राहते त्याची एलर्जी होते. आमदार चांगला आहे तुमचा. आमदार चांगला. आमदाराच काही खोट नाही आहे. असं आहे का ते? मी बघतो. विचारा काय विचारायचं आहे. मला हे विचारायचं आहे तर मी आज कशी दिसू राहील? तुम्ही मला माझ्या बहिणीसारख्या दिसून राहिला छान. आहे की नाही? हा चांगली दिसू राहील ना? हा आज इलेक्शनच्या वरात विचारा. इलेक्शन बद्दल विचारू काय? हा त्याच्यातला पिढा आहे. मला सांगा, हा इलेक्शन मध्ये तुमची तर नगराध्यक्ष पदासाठी मला वाटते 9 जण आहे. हाय उभे. आता याच्यात तुम्हाला काय वाटते का कोणत्या 2 उमेदवारात निलेश भाऊ रोडेचा निलेश भाऊ रोडे पाहिजे आमच्या वार्डात. कोण पाहिजे? निलेश भाऊ रोडे. रोडे पाहिजे. हा आणि रोडे कंपनीने आतापर्यंत कामं करून दाखवले त्याच्या आई वडिलापासून. हो काय? हा बीजेपी काँग्रेस. आता असं आहे, कुणाला वाईट म्हणता नाही येत, हा. कुणाला चांगलंही म्हणता नाही हा. येत. जो कामं करून वार्डातले त्यांना चांगलं म्हणू लागते. आता चंद्रभाऊ यावलकर माझे मामभाऊ आहे, स्वतः मामभाऊ आहे माझा चंद्रभाऊ यावलकर. निवडून आले मग आले ना, चांगला आहे ना, करून आले ना कामं, नाही करू राहिले? करून आले सर. करून राहिले हो म्हणजे चांगला आमदार दिला निवडून. हा हा. बाकी हो आता अजून काय विचारू सांगून देतो. माझ्या चॅनलचं नाव काय? विदर्भाचीच होती का? मी आहे बिझनेसमॅन माणूस. मला सर्व पार्ट्या सेम आहे. मला इथं राहायचा आहे, धंदा करायचा आहे. लोक नाराज नाही झाले? नाही. मग काय करता, सर्व जवळचे आहे. माझा आहे बिझनेस, मला सर्व समाधान आहे. काका बिझनेसमॅन आहे, काकाला रिस्क नाही घ्यायची आहे. पहिलेच म्हटलं ना, माहीत पोरगी आहे म्हणून पोरी आणि हे घे. नाही पहिले तू के काय गोष्ट करतो. नाव तर घेशील मूर्ती झाली म्हणून. माझ्या माझ्या साईच्या नावानं आहे, साई पान सेंटर. साई पांढेला. साई पांढेलातून मला पान फ्री मध्ये भेटलाय. पान दाखव रे बाई, पान दाखव रे. 1 नंबर पान दिलेला आहे. आता हे पान मी खाणार आहे. बरं किती रुपये झाले? काका पैसे घेऊन नाही राहिले, पण मला फ्री मध्ये खायची सवय नाही आहे, पण प्रेमान दिलं काकांना तर खाऊन घेतो. पुरी सारखी आहे मी. तुला भेटलं काय फ्री मध्येच?